नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही एक अतिशय सुंदर अशी वीण आहे। ही वीण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते, हे पहा। विणायला एकदम सोपी आहे ही वीण। कोणत्याही विणकामासाठी तुम्ही ही वीण वापरू शकता। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। ही वीण विणण्यासाठी 2 अधिक 1च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीयेत। ही वीण 2 ओळींचीच आहे। ही वीण विणण्यासाठी सुरुवातीला 2 ओळी या सेटअप रो किंवा बेस रो किंवा सुरुवातीच्या ओळी म्हणता येतील त्या घालायच्या आहेत। या 2 ओळी सुरुवातीला एकदाच घालायच्या आहेत। तर त्यातली पहिली ओळ याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे। त्यानंतर रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक उलट, एक सुलट, एक उलट, एक सुलट, याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे। एक उलट, एक सुलट, याच क्रमाने विणत जायचं आहे। एक उलट, एक सुलट या क्रमाने विणल्यानंतर शेवटी हा एक उलट टाकाच येतो। त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे। बेस रो पैकी ही पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक सुलट, एक उलट, एक सुलट, एक उलट, या क्रमाने ही ओळ पूर्ण करायची आहे। एक सुलट, एक उलट याप्रमाणे विणल्यानंतर शेवटी एक सुलटच येतो। त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे। ही दुसरी बेस रो पूर्ण झाली। तर या 2 ओळी सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या आहेत। आता वीण जी आहे त्याची पहिली ओळ याप्रमाणे आहे। पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा आणि हा जो उलट टाका आहे तो असा खालून विणायचा। हे पहा, हा पहिला लूप आहे। त्यानंतर हा खालचा म्हणजेच दुसरा लूप असतो। टाक्याच्या खाली हा स्पष्ट दिसतो, त्यातून अशी सुई घालायची आणि हा टाका याप्रमाणे उलट विणायचा। टाका काढून टाकायचा। त्यानंतर एक सुलट, सुलट टाका मात्र नेहमीप्रमाणेच विणायचा आहे। हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे। आत धागा घ्यायचा। हा उलट टाका आहे तो खालच्या लूपमधून किंवा खाली जे होल असतं त्यातून विणायचा। एक सुलट, शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। उलट टाका याप्रमाणे खालून विणायचा। एक सुलट, शेवटी एक उलटच येतो, तोही असा खालून विणायचा। शेवटचा टाका एजिंगचा आहे। ही पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ पण याचप्रमाणे आहे, फक्त सुरुवात वेगळी आहे। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला। ही वीण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते। पहिला टाका सुलट तो साधा विणायचा नेहमीप्रमाणे। उलट जो टाका आहे तो याप्रमाणे खालून विणायचा आहे। एक सुलट, एक खालून उलट, याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। उलट टाका खालून विणायचा, शेवटी एक सुलट येतो। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनत जाईल। आपण आणखीन काही ओळी घालून बघूया, मग ही डिझाईन स्पष्ट दिसेल। हे पहा, काही ओळी घालून झाल्यानंतर
ही वीण याप्रमाणे दिसते. ही रिव्हर्सेबल वीण आहे. ही वीण खूप अशी लूज किंवा सैल विणली जाते, दिसत असेल तुम्हाला, हे पहा. त्यामुळे ही वीण स्कार्फसाठी एकदम परफेक्ट वीण आहे. पण तुम्ही ही वीण कुठल्याही विणकामासाठी, स्वेटरसाठी, टोपीसाठी, शालसाठी, बॉर्डर म्हणून, हेडबँडसाठी, कशासाठीही वापरू शकता. अतिशय ठसठशीत 3D दिसणारी उठावदार अशी ही वीण आहे. ह्याचा जो लूक आहे तो मशीनवर विणल्याप्रमाणे दिसतो, हे पहा. विणाल तर सोपी आहेच, पण लक्षात ठेवायला सुद्धा सोपी आहे. थोड्याशा व्हेरिएशनने ही वीण एकदम सुंदर दिसते. तर आशा आहे की ही वीण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.